गेले सगळे. आशू, थकला असशील ना तू, झोप आता. इतक्यात कुठे? अरे झोप नाही येते का तुला? रात तो भी जवान है. बापरे, हे तुम्ही म्हणताय? काय आहे शिवा, मी आयुष्यात ना हे अशी सिच्युएशन कधी अनुभवली नाही ना, इमॅजिन केली आहे कधी की आपण असे असू एकत्र. म्हणजे आपण नाईट आउट्स केलेत एकत्र, पण ते कधी कोणाला मदत करायची म्हणून, कधी कुठे अडकलो म्हणून असे नाईट आउट केलेत. असं एकत्र एकमेकांसाठी म्हणून पहिल्यांदा करतोय. आशू, खरं तर इतक्या दिवसात एवढं काही घडून गेलंय ना, माझा विश्वासच बसत नाही की आपण एकत्र आहोत. पण मी तुला एक सांगू का, मी ना खूप 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 खुश आहे. मी पण खूप खूप डबल खुश आहे. पण मला ते आईची काळजी वाटते जरा. पण डोंट वरी, मी इमोशनल नाही होते. मी एकदम प्रूफ करून दाखवणार सगळ्यांना. आणि मला विश्वास आहे तू हे करशील. आणि मला पण आहे रे काळजी सीताईची, कारण सीताई तेव्हा काही बोलली नसेल, पण तिला आठवण ते येत असेल ना, तिला वाटत असेल तुझ्याशी बोलावं असं. हो शिवा, पण खूप गोष्टी बदलल्यात आता. आशू, हे बघ, हळूहळू सगळं नीट होईल. आपण आहोत ना आता एकत्र. आपण एकत्र होत, आणि मला तुझ्यावर विश्वास आहे खूप जास्ती. बापरे, नक्की का? नक्की. आशू, आई आणि आजी पण किती खुश होत्या ना. हो, पण शिवा ऐक ना ग, त्यांना त्रास झाला ना माझ्यामुळे खूप. म्हणजे त्यांनी मला त्यांच्या मुलासारखं मानलं, आणि मी त्यांच्या मुलीला त्रास दिला. आशू, आता झालं ते झालं, सगळं घडून गेलंय. हे बघ, सगळे खुश आहेत कारण आपण एकत्र आहोत. हो, खरं आहे तुझं म्हणणं. सगळे खूप खुश आहेत. तू पण खूप खुश आहेस, मी पण खूप खुश आहे. ए गप्प बस आता, मला झोप आलीच. काय यार, तू मला म्हणतेस नेहमी तू माझं कौतुक करत नाहीस. आता मी कौतुक केलं तर हे असं वागतेस. पण आता करशीलच कौतुक. तर मी बरंच काही करू शकतो. काय हो, एवढी हिंमत आली? हिम्मत. आशू, शिवा, मला तुला एक वचन द्यायचंय. इथनं पुढे आयुष्यात कधीही काही झालं, कुठलंही संकट आलं, तरी मी तुला दूर जाऊ देणार नाही. उलट मीच तुला कुठे जाऊ देणार नाही. असं? बर. आशू, बघितली का हिम्मत? मला वाटलं काय वाटलं? ते ऐक. सॉरी, तुला त्रास होतोय? ते गोळी फक्त अशी चाटून गेली ना. अच्छा, शिवाला काही होत नाही. क्या बात आहे. आय लव्ह यू आशू. करतो. अरे पण एक मिनिट, तुला भीती वाटते ना अंधाराची? पूर्वी होत, आता नाही वाटत. गप्प बस, मला माहिती आले.
गुड नाईट. गुड नाईट. आशू, काय झालं? काही नाही. हे काय झालं? झोप नाही लागत आहे का? डास आहेत खूप. खूपच चावतात काय बघ. म्हणजे इथे राहायचा हट्ट करून चूक केली का? तुला नसेल जमत? नाही नाही नाही, मी डास मारतो एवढं काय त्यात. थांब, मी आलेच. काय झालं? थांब, आले. अगं आले आता आले कुठे जाते? आले. मच्छरदाणी आहे का रॅकेट आहे डासांची? हे काय? हा, या आहेत गोवऱ्या. आता नाही चावणार डास. हो ना? हो झोप आता. हो चालेल. अरे थांब, एक मिनिट आणते पाणी आणते. थांब थांब थांब. घे. थँक्स. आरामात दे इकडे. बरं वाटतंय का? हो हो बरं वाटतंय. हा, नक्की? नक्की. थँक्यू. झोप लागेल ना? अगं आरामात लागे, एवढं काही त्रास नव्हता होत मला. आणि आता नाही जाणार डास. झोप. हो. आशूने माझ्यासाठी घर सोडण्याचा डिसिजन घेतला, पण त्याला सवय नाही आहे सगळ्याची. आणि हे सगळं कधी संपणार हेही काही कळत नाही. आज तर पहिला दिवस आहे. कसा निभाव लागेल? आशू, काय काय झालं? अरे थांब, काय झालं? अगं काहीतरी होतं इथे आत्ता. काय होतं? काहीतरी वळवळत होतं. काय पाल होती का? नाही ग, मग झुरळ होता? नाही ग, झुरळ नव्हतं. झुरळ कसं असेल? मग साप होता? रेडीस का तू? काहीतरी उगाच बोलू नको. पण इथे काहीतरी होतं. बरं, आपण सगळी साफसफाई करून घेऊया. हा मी पाना गँगला सांगते, ते आणतील सगळं सामान वगैरे. करूया मग साफसफाई. चला आता सगळं घेतलेलं आहे. कोण आहे? अरे कोण आहे काय कोण आहे? अरे शिवाजी पाना गँग आहे. उडा बघितलं, मला सांगायची गरज पण नाही पडत. अरे सांगायची गरज काय, आम्हाला माहितीये म्हणून आम्ही साफसफाईचं सामान घेऊन आलोय. अरे सामान पण घेऊन आले. वा वा. दारू उघडू का? नको नको. अरे उघड रे. नक्की ना? अरे उघड. उघड ना बा, उघडतो. चंदन, सय्यद भाई. चंदन, हा, एक तरी कळशी घ्या रे. मी नसतो घेत. घे ना, माझे हात दुखलेत. अगं मग दुखू दे. आणि तू स्ट्रॉंग आहेस एकदम. 3-3 कळशा म्हणजे तुझ्यासाठी काहीच नाही. चल चल.
दिव्या थांब थांब थांब. हे अरे किती जड आहे हे. तू किती वेळ पकडशील अगं. दे 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 मी पकडतो. आता घर आल्यावर. हा चल. अगं बाई चंदन तू काय घेतलंस दे इथे. राहू द्या. अरे दे इथे सोड. दिव्या तुला कळत नाही त्याला कशाला द्यायचं. अगं पण आई तू गप्पा बस. एक शब्द बोलू नकोस. लोक काय म्हणतील नवऱ्याला कामाला लावलंय. त्या बायकांनी मिळून जावयाला कामाला लावलंय नाही का. आत्ताच घेतलीस ना कळशी हातातून. लोक काय म्हणतील नवऱ्याला कामाला लावले. अरे कोण आहे रे आज? अरे ये ना बाबा लवकर बाहेर. अरे येतील लवकर बाहेर. बाहेर रांग लागली आहे. अरे ऐक रे माझे लेका तू तिकडे जा मी इकडे जातो. अरे मी काही आला आहे का? ते 2 दिवस झाले बंद. हो थांबा अगोदर मला जाऊ दे अगोदर. अरे कोण गेलं रे आज? चाळीतलं कोणी जात नाही रे एवढ्या वेळ बाबा. अरे ये रे अरे बापरे जावय बापा तुम्ही हवंय मला माहितच नव्हतं. सॉरी सॉरी सॉरी. घ्या घ्या तुम्हाला हवंय तेवढा वेळ घ्या. ए आता कोणी घाई करायची नाही. बरं कोणी घाई करायची नाही. बरं तुमचं झालं काय? नाही 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 बस बस तुम्ही निवांत बसा. माझं काय मी रस्त्यावर पण बसेल. आता एकदम शांत. जावय बापू तुम्ही निवांत बसा. घ्या. थँक्यू. बंदे जरा दिव्याच्या अंगाला हात लावून बघ. धाप बीप आलाय काय तिला. का हो हे काय आता नवीन. हे काय नाही ग. अगं किती काम केलंयस तू आज. 3 पाण्याचे हंडे भरून आणलेस. दमली असशील का नाही. अगं काय माहिती ना तुला इतकं काम करताना बघायची सवय नाही ना म्हणता ना ग. आजी त्याचं काय आहे ना मी आणि दिव्यानी आता ठरवलंय. आता या घरात तुम्ही दोघींनी एकही काम करायचं नाही. मी आणि दिव्या सगळं सांभाळून घेऊ. हो पण कसं वाटतं ते जावयाने घरातली कामं करायची. लोक काय म्हणतील हो. अहो जावई म्हणून काय झालं. आणि तुम्ही दोघी पण मला माझ्या आई आणि आजी सारख्याच आहात. आणि सगळं जर तुम्हीच दोघांनी केलं आणि मी नुसतं असं बसून राहिलो तर ते बरं दिसतं का. नाही ना. वंदे आपण दोघींनी नशीब काढलं बरं का. खरंय. बरं बरं कौतुक नको. मला ना खूप जास्त भूक लागली. तुम्हाला पण लागली. होय की पोहे खाणार. चालते. हा मग तुम्ही बसा मी पटकन बनवून आणते. हा आई आपलं काय ठरलंय. तुम्ही पोहे बनवणार. नाही नको मी आणते ना पटकन बनवून आणते. ठीक आहे ठीक आहे. दिव्या जरा पोहे घेतेस बनवायला. अहो दमली होती बिचारी. बसू दे ना मी आणते पटकन. थकली वगैरे का स्ट्रॉंग आहे ती एकदम. आणि असे पोहे बनवते ना फरमास तुम्ही खातच बसाल. चला दिव्याच्या हातचे पहिल्यांदा पोहे खायचे आहेत. आई आजी सॉरी मी जरा दिव्याची असा वागतोय पण ते तिच्या चांगल्यासाठी आहे. चला या निमित्ताने ती 4 कामं शिकते ना तेवढंही पुरेसं आहे. जरा शेंगदाणे पण टाक ग. येऊ चाल. का मी का उचलू? अरे तू अर्ध काम सोडून तू वर चढतो. येऊ चाल. अरे अर्ध काम म्हणजे मी वरचं साफसफाई करतोय ना. तू उचल ना मग. अरे यार हे कम्प्लीट कर म्हणलं ना. तू हे येऊ कंप्लीट कर म्हणजे काय. तुला वर चढता येणार आहे. अच्छा मला वर चढता नाही येणार. तुला वर चढता येणार अरे आहे? तुला काय माहिती कुठे कुठे चढलं. मग मी तुम्हाला दाखव सांगतो. चढून. अच्छा तू नाही, दाखव ना. challenge करू मला. नाही, नाही, तू दाखव सर. तुला चढता का? चढ, 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 अरे चढ, तू चढ, ना. बाई. अरे तू सरक ना. बाई थांब 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 थांब. थांब का? आता कशाला घाबरतो? थांब. अरे मी नसतो थांबत. अरे, एक हा, मिनिट थांब. थांबा. अरे तू सांग म्हणून मला. अरे, थांब ना. अरे, शांत हो तू. अरे, अरे काय मग जीजू. हा काय झालं तुम्हाला असे काय करताय. जिजू तुम्ही जरा अपसेट आहे. काय झालं म्हणजे ते
पोट साफ नाही झालं. तर काय झालं, काय जमत नाही का म्हणजे? अरे जमत नाही, मी थांबलो, मी गेलो तिथे बाहेर रांग लागली इतकी, पण तो माणूस दार वाजवायला लागला सतत, आणि मग तो प्यायला होता. आता काय अरे जीजू तुम ना बहुत लोड लेते हो. अरे असं राग्यांचा विचार नाही करायचा. जोपर्यंत आपलं पोट साफ होत नाही ना तिथं बसून राहायचा. लोक मरू द्या, आपला हलकं होऊन घ्यायचा. हे महत्वाचं आहे जीजी इथं. काय काय झालं अशू? अगं ते ना काही नाही. अरे मी तेच म्हणतोय याला किती छान दिवस आहे आजचा. मस्त छान वाटतोय मला, आणि सूर्यप्रकाश पण छान आहे. ज्या बाळा सूर्यप्रकाश बघून येतो. काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम काही नाही, साफसफाई करूया. चला चला पण करूया. चला, मी लुंगी काढतो. बरोबर जीजू. आशू अरे बाई काय झालंय? अगं जाऊ दे, कर काम काय अरे आशू काय पाहिजे का? काही नाही. नक्की? अगं, नको. आता आत येते. हा ये. येऊ? नको. हो हो हो, नाही तुम्ही पोचा ना. मी असेन ऑफिसवर. येस, डन. हो, बाय. अरे आशू कुठे आहे? सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. शिवा गेली होती तेव्हा पण असंच झालं होतं, आणि आता तर घरातली दोन्ही मुलं घरात नाही. मला पण डंबूची खूप आठवण येते. आठवण येणारच संपदा, पण ठीक आहे. आईने नव्हतं सांगितलं त्याला घराबाहेर जायला. तो स्वतःच्या मर्जीने गेला, आणि तेही त्या शिवामुळे. एकदाही विचार नाही केला की आपण किती मोठी चूक करतोय. कीर्ती बस ना. काय सारखं सारखं परत तेच नको ना वाद. आता ऑलरेडी झालंय तेवढं नुकसान काही कमी झालंय. कोणामुळे झालंय नुकसान? त्या शिवामुळे ना? मग हे त्याला कळायला नको होतं का? आणि काय ना, त्या मुलीमुळे या घरात कधीच शांतता राहणार नाहीये. जे काही झालं त्यामध्ये शिवाचा दोष नव्हता. आशूने निर्णय घेतला होता जो की योग्यच होता. अहो मी काय म्हणते, तुम्ही एकदा आशूशी बोला ना. असं ऐकणार आहे का तो? आईसाठी नक्कीच ऐकेल. ताई कळतंय ग मला, रात्रभर डोळा नाही ना लागला तुझा. अगं चेहरा बघ कसा झालाय ते. असं काही नाहीये. ज्याला जो निर्णय घ्यायचा होता तो त्याने घेतला. असं बोलून तू आम्हाला समजावशील ग, पण स्वतःच काय? ठीक आहे, मी ऑफिसमध्ये जाईन तेव्हा माझी भेट होईलच. बोलतो मी आशूशी. ते नाश्ता वाढ ना. घ्या. बाजू. बापरे काय चालायचं? थांब ना, दे मला दे. अरे नाही, तुम्ही नाही. जावयाचं आपण नाही करते देत नाही. अरे म्हणजे काय, थांब ना जरा. हे काय तू जावयाचं कसलं? जीजू तुम्ही सोडा जीजू. ए दे, मी इथलं बरोबर आहे तुम्ही थांबा. ऐक ना. अरे हे मी पुसून घेतो. काय मला पाप लावताय काय? ए देवा बघ रे. अरे शिवाय यांना सांग बरं, काय मला काम करायला देत नाही. अरे हो बाबा, ते भंकच करतायत, मस्करी करतायत. तू काम करणार आहेस ना? हा. तू ये इथे, चल माझ्यावर पाण्याला लाव. हा, आम्ही पाणी लावतो. मी शांतपणे, मी जरा हे ठेवून येते.